गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन व्यक्तिमत्वांना भेटतो. त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नही करीत असतो. शिक्षण आणि संस्कार हे दोन भिन्न शब्द जरी असले तरी समग्र, संतुलित आणि उत्तम शिक्षणातूनच संस्कारक्षम पिढी घडतं हे आपल्याला कल्पनाच आहे. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज म्हणाले होते, सुसंस्काराचे दान म्हणजे खरे शिक्षण. शिक्षण म्हणजे दळण नव्हे, तर जीवनाला उत्तम वळण लावण्याचं ते एकमेव साधन होय. खरं तर शिक्षण ही जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत निरंतर चालणारी प्रक्रिया. एज्युकेशन इज अ लाईफ लाँग प्रोसेस. इट गोज ऑन फ्रॉम क्रेडल टू ग्रेव असंही म्हटलं जातं. तसं बघितलं आपण श्रोत्यांनो तर शिक्षण आणि संस्कार या प्रक्रियेमध्ये 4 स्तंभ महत्त्वाचे आहेत. ते विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ज्या संस्थेमध्ये विद्यार्थी शिकत आहेत तीच संस्था. या 4ही स्तंभाच्या समन्वयानेच निरोगी, सुजाण आणि एक विकसित पिढी समाजाला मिळतं. हे मी सर्व का सांगतो आहे? कारण आज गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या सदरामध्ये आमंत्रित पाहुणे जे आहेत ते पालक समुपदेशक म्हणजेच पॅरेंट चाइल्ड काउन्सिलर, चाइल्ड राईट ॲक्टिव्हिस्ट डॉक्टर प्रदीप अवचार सर यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. प्रदीप अवचार सरांकडून अनेक आपल्याला बाबींचं उलगडा इथे होणार आहे. डॉक्टर प्रदीप अवचार सर, सर्व अकोला आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपले स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, सर्वप्रथम तर ही जी आपली जर्नी आहे, मला असं वाटतं की आपली जर्नी अकोला आकाशवाणीच्या निवेदकापासून सुरू झाली आहे आणि एक पालक समुपदेशक यापर्यंत येऊन ठेपली आहे. पण बालकांच्या अधिकारांविषयी बाबी सगळ्यांना समजावून सांगता आपण एक चाइल्ड राईट ॲक्टिव्हिस्टसुद्धा आहात. तर ही जी आपली जर्नी आहे ही थोडक्यात आपल्या श्रोत्यांना कशा पद्धतीने उलगडून सांगाल? ॲक्च्युली माझी सुरुवात आकाशवाणीपासूनच झाली. पण याआधी चाइल्ड राईट ॲक्टिव्हिस्ट किंवा बालक समुपदेशक होण्याचा एक छोटासा प्रवास एकदम कमी शब्दांमध्ये आपण जाणून घेऊया. ॲक्च्युली मी स्वतः, मला आठवतं की 8वी 9वी 10वी म्हणजे हा जो सुरुवातीचा किंवा त्याच्या आधी म्हण 6वी 7वीचा हा जो काळ होता सुरुवातीचा 6-7च्या, मी एक स्वतः एक स्लो लर्नर म्हणून माझ्याकडे पाहायला जायचं किंवा मी होतो. म्हणजे थोडीशी लाजरा किंवा भीती वाटायची एखाद्या गोष्टीची. इव्हन घरापासून दुसऱ्या एरियामध्येही जायचं असलं तर रस्ता हरवण्यापासूनचे सगळे विषय माझ्यासोबत व्हायचे. भीती वाटायची, अभ्यासाची पण भीती वाटायची, रडायचो. तर बुजरा होतो थोडासा. अशा प्रकारचं माझं व्यक्तिमत्व होतं लहानपणीचं. पण एक काळ असतो, वडिलांनी ज्या पद्धतीनं संस्कार दिले, वडिलांनी ज्या पद्धतीने घडवलं. माझे वडील पोलीस विभागामध्ये कार्यरत होते. त्यानंतर जी इन्स्पिरेशन मिळत गेली, म्हणजे इव्हन मला आठवतं की बाबांनी ज्या पद्धतीनं घडवलं त्यानंतर मग हळूहळू डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती सुरू व्हायला लागली आणि सांस्कृतिक कार्यक्रम करायला सुरुवात झाली. हळूहळू स्टेज डेअरिंग वाढत गेली. छोट्या स्टेजवर बाबा मला पाठवायचे. मग छोटेसे गणपतीचे कार्यक्रम असतील, मंडळाचे कार्यक्रम असतील, तिथून ती सुरुवात झाली. इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं की नंतर जी ग्रीप पकडली, मागे वळून पाहायचं काम पडलं नाही. नंतर सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. तरुणांसाठी, युवकांसाठी काम करत गेलो आणि झेप विथ फाउंडेशन नावाचं एक ऑर्गनायझेशन सुरुवात केली आणि त्यानंतर मग कार्य होत राहिलं आणि विविध पथनाट्यांच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, सर्जाराजा द्विपात्री प्रयोगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत गेलो. आणि हा प्रवास इतका चांगला होत राहिला की विद्यापीठाच्या माध्यमातून युनिव्हर्सिटी बेस्ट कॅडेट अवॉर्ड झाला. त्यानंतर विद्यापीठाने रिकमेंड केलं. पुढं झोनला युनिव्हर्सिटी कलर कोड होल्डर झालो, नॅशनल लेवलला पोहोचलो. नंतर भारत सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा पुरस्कार, इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार झाला आणि नंतर मी भारताचं प्रतिनिधित्व केलं भारत देशांच्या बाहेरसुद्धा. कमिटमेंट ऑफ यूथ फॉर सोशल वेलफेअर अँड सोसायटी हा माझा मूळ विषय होता आणि रोल ऑफ यूथ फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग अँड कम्युनल हार्मनी या विषयावर मी भारताचं प्रतिनिधित्व केलं. इजिप्तला आंतरराष्ट्रीय स्तरावर केलं. तर एकंदरीत ही जर्नी होत गेली आणि योगायोग असा झाला की आकाशवाणी माझ्या घराच्या अगदी जवळ होतं आणि एक क्रेज होती की आकाशवाणी ही खरंच राज्य करते श्रोत्यांच्या मनावरती. आणि मग युवावाणीला मी एक्झाम दिली आणि युवावाणीला जॉईन झालो आणि इट वॉज माय फर्स्ट बिगिनिंग की
FM 102.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे आणि ही सुरुवात झाली. त्यावेळेस इथे असलेल्या सर्व जे कोणी सिनियर होते, कार्यक्रम अधिकारी होते, सर्वांनी खूप शिकवलं. आणि त्या जर्नीनंतर माझे 2 विषय होते की कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायचं. मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, मास्टर केलं आणि नंतर एज्युकेशनल सायकोलॉजी स्पेशलायझेशन सब्जेक्ट घेतला. त्यानंतर याच विषयात मग मी लाँग टर्म प्रिझनर जे आहेत, म्हणजे दीर्घकालीन शिक्षा भोगणारे जे बंदिवान आहेत, महिला आणि पुरुष बंदिवान, यांच्या मुलांच्या मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक समायोजनावर माझं PhD कंप्लीट केलं. आणि मुलांविषयीचा लळा लागला आणि माझी सुरुवात झाली याच सेक्टरमध्ये काम करण्याची. मग मी 2 सेक्टर सायमल्टेनियसली सांभाळत होतो. एक यूथ सोशल कल्चरल ॲक्टिव्हिटी आणि दुसरं मुलं आणि मुलांच्या काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातनं. नंतर मग याच माध्यमातून चाइल्ड राईट्ससाठी मी काम करायला लागलो. सेव्ह द चिल्ड्रनला, IYWला आणि परिवर्तनाकरिता बाल अधिकार, चाइल्ड राईट फॉर चेंज या प्रोजेक्टला मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहिलं. चाइल्डलाईन 1098ला काम पाहिलं. आणि यानंतर तो विषयच डेव्हलप झाला की मुलांच्या अधिकाराच्या बाहेर किंवा त्या कक्षेपलीकडे मी जाऊ शकत नव्हतो. कारण मी ठरवलं होतं की मुलांपर्यंत कसं पोहोचायचं. विविध शाळांमध्ये काउन्सिलिंगच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली आणि मग कक्षा रुंदावत गेल्या. आता भारतभर काम करतो आहे मुलांच्या अधिकारासाठी. सर, आपण बघतोय की पालक जे समुपदेशन असेल ही एक प्रकारची एक वेगळी थेरपी आहे. म्हणजे ही मुळात कशा पद्धतीने काम करतं आणि याची गरज पालकांसोबत बालकांनाही असतं, याविषयी कशा पद्धतीने आपण विस्तृतपणे सांगाल? पालक, बालक, शिक्षक, शाळा, आपण हे 4 गोष्टी एकत्र करू. पण आपला जो पहिला प्रश्न आहे तो पालक आणि बालकांशी संबंधित आहे. हे काम कसं करतं समुपदेशनाचं, असा जर भाग आपण विचार करतो म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आई बाबांचा मुलासोबत होणारा संवाद हा एक प्रकारे जिव्हाळ्याचा असणं खूप गरजेचं आहे. देर शुड बी अ काइंड ऑफ अटॅचमेंट. त्या दोघांमध्ये असणारी अटॅचमेंट, संवाद फार महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा आपल्या सगळ्यांची जॉईंट फॅमिली होती. आजी आजोबा, काका काकू, आपण सगळे एकत्र राहणारे लोक होतो आणि अजूनही आहोत. पण आता हळूहळू काय झालं, जॉब, नोकरी किंवा काही मतभेद असू शकतात किंवा काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या दृष्टिकोनात ही सगळी सिस्टीम थोडीशी दुरावत चाललेली आहे. पहिले कॉन्सिलर हा विषय म्हणजे आपले आजी आजोबाच होते. बरोबर. काही झालं की आजोबाला विचार, काही झालं की आजीला विचार. आजोबा गोष्टी सांगायचे, त्या गोष्टीतून बऱ्याच गोष्टींचं, शंकांचं निरसन व्हायचं. बरोबर. आणि कधीकधी मुलांना त्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायची. त्याला बोलायला जागा असायची. आईसोबत बोलायला जागा होती, बाबांसोबत बोलायला, आजी आजोबांसोबत बोलायला. ती जागा हळूहळू दूर होत गेली आणि मग काउन्सिलिंग ह्या विषयाला सुरुवात व्हायला लागली. आणि मग त्याच्यातही मुलांचे प्रश्न आणि आईवडिलांमध्ये होणारे दुरावे असतील किंवा शाळा आणि शिक्षकांशी संबंधित प्रॉब्लेम असतील, मुलांनी कोणासमोर मांडावेत. बरोबर. म्हणजे समाज प्रबोधनाविषयी आजी आजोबा आपल्याला ज्या काही कथा सांगायच्या त्या अगदी सुंदररित्या उलगडून सांगायच्या. त्यातनं एक समाज प्रबोधन किंवा आपल्याला पुढं काय करावं लागेल, समाजाचं आपल्याला काय देणं आहे किंवा काय आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी कळायच्या. आता हल्ली आजी आजोबा दूर झाले आहेत आणि गॅजेट्स मुलांच्या जवळ आलेले आहेत. त्याच्यामुळं आपण असंही बघितलं आहे की 3पैकी एक मूल जे असेल ते भावनिक दबाव असेल, छळ असेल, संवाद साधण्यामध्ये असमर्थता दर्शवतं आणि यामुळं नैराश्य त्यांच्यामध्ये येत चाललं आहे. तर हे दूर करायचं असेल तर मग पारिवारिकरित्या आपण कशा पद्धतीने त्या मुलांवरती, यात आता दोघांची जबाबदारी आणि शाळेची सुद्धा जबाबदारी आहे. मूल अशा पद्धतीने खचत असेल किंवा मोस्ट ऑफ लहानपणी आपल्या हातात खेळणे मातीची होती, आता स्टुपिड बॉक्स आपल्या हातात आलेला आहे. मी म्हणेल तो फक्त संवादापुरता आहे. पण बऱ्याचदा आईवडीलसुद्धा आपापल्या कामात असले की मुलाच्या हातात मोबाईल देऊन देतात. तो त्याच्यात काय बघतो, काय बघत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होऊन जातं. लहानपणापासून म्हणजे 2 आणि 3 वर्षाचं असलेलं मूलसुद्धा आरामात मोबाईलच्या त्या चमकधमक आणि त्या सगळ्या चकाचौंधचा बळी पडतो आणि ते सतत हलत राहणारं एक गॅझेट आहे. मग होतं काय, त्याने चंचलता मुलांची वाढत जाते. तो स्थिर एका ठिकाणी बसू शकत नाही. त्याला ते स्क्रोल करण्याची सवय लागते आणि मग त्याला वाटतं की सगळं हे आभासी जग आहे. एव्हरीथिंग जे काही जे त्याला दिसतं ते आभासी आहे. म्हणून मग या ठिकाणी मला आईबाबांना सांगायला आवडेल किंवा शिक्षकांनाही सांगायला आवडेल की त्याला ह्या आभासी जगापासून दूर ठेवा. एकदम जन्माला आल्याबरोबर त्याला ते मोबाईलचं खेळणं आणि ते त्याला वाटतं की सगळं गुपित याच्यातच लपलं आहे. त्याच्यासाठी एंटरटेनमेंट, गंमत सगळी हीच आहे.
त्याला बाहेर खेळू देणे, त्याला मातीत खेळू देणे, आईबाबांनी त्याला पुरेसा वेळ देणे हे खूप महत्त्वाचं आहे. इव्हन जसं आजी आजोबा असा जो मी विषय सांगितला तसं मी तर म्हणतो की रोज रात्री झोपताना मी असे काही पॉईंट्स आहेत की किचनमध्ये जेवताना याच्या आहारी जाऊ नये, त्याला दूर ठेवावं. रात्री झोपताना बेडच्या जवळ आईबाबांनी गोष्टी सांगाव्यात किंवा एखादी गोष्ट तयार करावी. तिघांनी मिळून ती गोष्ट तयार करून ती कंप्लीट करावी. म्हणजे काय होईल, पुरेसा वेळ एकमेकांना देता येईल. सिंक्रोनायझेशन, कल्पना विस्तारासारखी नवीन क्रिएटिव्हिटी त्यांना प्राप्त होईल. किंवा घरातच एखादा छानपैकी एक नातेवाईकांचा किंवा आपल्या असलेल्या आजूबाजूंचा शेजाऱ्यांचा एक ग्रुप केला, तिथं स्टेज फिअर दूर करण्यासाठी एखादी ॲक्टिव्हिटी केली, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील की त्याला रेडीमेड भेटणार नाही, त्याला त्या गॅझेटपासून दूर राहता येईल. चित्रकलासारखे चांगले विषय त्याच्या डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. तो एखादा चांगला सिंगर असेल, त्याचा चांगला आवाज असेल तर गायनासाठी डेव्हलप करता येऊ शकते. क्रिएटिव्हिटीला प्रेरक असणाऱ्या गोष्टी वातावरण निर्माण करायला हवं. हो, त्याच वातावरणातून ते डेव्हलप होऊ शकते आणि मुलाला हे समजेल की याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही आहे ज्यातून मला प्रोत्साहन मिळेल. सर, आपण हल्ली बघतोय की आजकाल प्रत्येक लहान मुलाच्या हातामध्ये डिजिटल गॅझेट आहे. तो मोबाईलवरती रील्स बघतो आणि या रील्सचा दुष्परिणाम असा आहे सर की रील्स ह्या फार 30-30, 20-20 सेकंदाच्या असतात. कधी एकदम दुःखाचं वातावरण येतं, कधी आनंदाचं येतं, कधी एकदम धीरगंभीर येतं. त्याच्यामुळं जी मुलाची एक आकलन क्षमता ज्या पद्धतीने विकसित व्हायला हवी किंवा एक कॉन्सन्ट्रेशन तो लावू शकत नाही, तर असेही काही मुलं आपल्याकडे आले असतील की ज्यांना कॉन्सन्ट्रेशनच लागत नाही किंवा फार चिडचिडे होतात, त्यांना त्याच गोष्टी हव्याशा असतात. अशा पद्धती बाबतीत आपण काय मग मार्गदर्शन करता मग? सर, मुलं चिडचिड करणं, राग भरणं आणि फॅमिली क्लायमेट पण त्याला जबाबदार आहे. मोबाईल जेवढा जबाबदार आहे तेवढा. तर अशा वेळेस मुलांचं अँगर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. रागाचं नियोजन हा महत्त्वाचा भाग आहे. मी बऱ्याचदा एक्झाम्पल देतो की आपण उलटी काउंटिंग करण्याचा एक विषय जुन्या काळापासून आपल्याला की 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 राग आला तर त्यावेळेस ते करावं किंवा ती जागा सोडावी जिथं ज्या ठिकाणी तुम्हाला. आणि मी त्याही पलीकडे जाऊन हे म्हणेल की जर राग आला, तुमचा राग महत्त्वाचा आहे की ती व्यक्ती महत्त्वाची आहे, तुमचा इगो महत्त्वाचा आहे की ती व्यक्ती महत्त्वाची आहे, थोडासा विचार करा. जर व्यक्ती महत्त्वाची असेल तर त्यावेळेस समायोजन करून घ्या. सॉरी म्हणा, एकमेकांना सॉरी म्हणा, सहज प्रॉब्लेम सॉल्व करा. नाही तर मग रागाचं रूपांतर द्वेषात, द्वेषाचं रूपांतर तिरस्कारात आणि मग ते रूपांतर बदल्यात व्हायला वेळ लागत नाही. माझ्याकडे मुलं म्हणजे इथपर्यंत असे विषय आले की मी बाबांनासुद्धा सोडणार नाही, भाजी कापणारा चाकू हातात घेऊन मी बदला घेईल अशापर्यंतचे ॲग्रेसिव्ह झालेली मुलं पाहिलेली आहे. भिंतीवर डोके घेणारी मुलं पाहिली आहे. बदल्याच्या भावनेने दुसऱ्या मित्राला मारलं इथपर्यंत झालेले केसेस आहेत. तर म्हणून जर आपलं रागावर योग्य पद्धतीने जर नियोजन असेल, जर रागाचं व्यवस्थापन जर करता आलं, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि याची सुरुवात आईबाबांनी सुद्धा करावी. एखादे त्यांच्यामध्ये वाद होत असतील तर मुलासमोर इतक्या पराकोटीचे भांडणं की शिव्या देणं अशा प्रकार आईबाबांनी तरी करू नयेत. मुद्दा होत असेल वादाचा तर मुलाला जर तुम्हाला समाविष्टच करून घ्यायचं असेल तर त्या चर्चेमध्ये करा. आणि ती जर कठीण आणि मोठी असेल तर त्याला अपार्ट फ्रॉम हिम दोघंजणं चर्चा करा, सुवर्णमध्य साधा, समन्वय साधा. कारण काय होतं की प्रत्येक मूल हे अनुकरणशील असतं. त्याला अवतीभोवती घडलेल्या प्रत्येक गोष्टीचं तो अनुकरण करत असतो. तर मोस्ट ऑफ द टाईम तो पहिलं जे काही शिकतो ते पहिलं शिक्षण त्याच्या आईवडिलांपासून किंवा त्याच्यासोबत अटॅच होणाऱ्या त्याच्या भाऊ बहिणींपासून, नातेवाईकांपासून आणि शाळेत असलेल्या त्याच्या मित्रपरिवाराकडनं, टीचरकडनं शिकतो. टीचर जर रफली टॉक करत असेल, जर गो द्यार, कम यार, व्हॉट यू आर डुईंग दॅर, वॉट एव्हर, जिथे जर ते रफली वागत असेल, बोलत असेल तर तो इमिट करतो, कॉपी करतो घरी. आणि त्याची शाळा लक्षात येते की बाबा ही शाळा ह्याची अशी, ह्याच्या शाळेतल्या टीचर कदाचित अशा बोलत असतील. आणि वाईस वर्सा जर टीचर प्लीज डोंट डू धिस, मवाळ जर सूर असेल तर त्याला नम्रपणा समजेल. तर मला वाटतं की नम्रपणे स्वतः बोलावं, वागावं, त्या अनुरूप मुलं त्या पद्धतीची कॉपी करतात. म्हणजे बालपणी मुलं फार लवकर अनुकरण करतात, प्रत्येकाचं अनुकरण करायला लागतात. सर, हल्ली आपण बघतोय की लहान मुलांमध्ये पण आजकाल दडपण फार येतो आहे आणि मग ते नैराश्यग्रस्त होत आहेत. आपण बघतोय की लहानपणीच मुलांना सांगितलं जात आहे की तुला IAS बनायचं आहे, IPS बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे. किंवा मग आपण शाळेमध्ये जर गेलं तर शाळेमध्ये पण फेवरिझम आपण बघतोय की काही मोजकेच विद्यार्थी टीचरचे फेवरिझम असतं तिथे. मग अशा वेळेला त्याला वाटतं की आईवडील पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघतायत, आपल्यावरती वेगळाच दबाव, शाळेमध्ये पण आपल्याला कोणी
म्हणजे सगळे डिसलाईक करतायत आणि मग ते एक वेगळेच नैराश गरगरीत जातात. मूल लहान असतं, ते आपल्याला असं वाटतंय की हे अबोल आहे, शांत आहे, तर यातनं जर बाहेर काढायचं असेल विद्यार्थ्याला त्या, तर आपण काय एक्झॅक्टली, हा खूप चांगला प्रश्न आहे सर. मूल एकलकोंड होणं याची ही सुरुवात आहे. बरोबर. त्याला बोलायला जागा मिळाली नाही, त्याला संवादाला जागा मिळाली नाही, तर मात्र मूल या पद्धतीनं एकलकोंड होऊ शकतं. तो इतका एकटा पडू शकतो की तो 100% डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागत नाही. त्याला जर एखाद्या गोष्टीची, मी असं म्हणेल की आईबाबांनी वेळ जर दिला नाही, मेरी तो मम्मी सुनती नाही, माझे आईबाबा ऐकतच नाही, मग तो शाळेत जर जागा पाहत असेल आणि टीचरला, जसं तुम्ही म्हणतात काही काही ठिकाणी होतं, काही ठिकाणी असं नाही होत की टीचरला सगळीच मुलं सारखी असतात, पण एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं अपवादात्मक परिस्थितीत, काही मुलांकडे दुर्लक्ष होतं. मग ते मूल एखाद्या वेळेस त्याला होमवर्क केलं नाही या गोष्टीपासून तर काहीतरी शांतच बसतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेलं की तेच विचार घोळत राहतात, आपलं कोणी ऐकतच नाही, आपण काही केलं तरी त्याला कोणी आपल्या शंकांचं निरसन करत नाही. मग अशा वेळेस मात्र मूल त्या गर्तेत चाललं जातं. अशा वेळेस सोल्युशन देत असताना आईवडिलांना जाणीवपूर्वक एक प्रश्न मुलांना विचारणं गरजेचं आहे. शाळेतनं आल्यानंतर हाऊ वॉज द डे, आज काय घडलं, सुरुवात करा. आणि मग ते मूल बोलायला सुरुवात करते की आज असं घडलं आई, माझ्यासोबत असं झालं, माझ्या मित्रासोबत वाद झाले असतील, मी खेळलो, आज मी पडलो, वॉट एव्हर, आज माझ्यासोबत टीचर ह्या बोलल्या त्या बोलल्या, हे जे काही तो बोलतो हे झालं पाहिजे, हा संवाद घडला पाहिजे, आईबाबांनी ते विचारलं पाहिजे आणि एखादी शंका असेल तर त्याचं शंकेचं निरसन केलं पाहिजे. एक दुसरा मुद्दा याला धरून मी असं म्हणेल की बऱ्याचदा पहा, 8 वाजता जर शाळेचा वेळ असेल तर मुलांच्या बऱ्याचदा 8ला 10 कमी असताना किंवा स्कूल बस येत असेल किंवा शाळेच्या टायमिंगला पोट दुखायला लागतं, पोटात गोळा येतो आणि ते घाबरतं आणि आई मी नाही जात शाळेत असं भीती म्हणून तो बोलायला लागतो. तर बऱ्याचदा याच्या मागचं दडपण असतं मुलांना की शाळेमध्ये त्याला जावंसं वाटत नाही. व्हॉट इज द रिझन, का त्याला जावंसं वाटत नसेल. मग अशा वेळेस केवळ फिजिकल रिझन असू शकतं, तब्येतीचं कारण असू शकतं, पण सगळी डॉक्टरची ट्रीटमेंट केल्यानंतरही माझ्याकडे असेही पॅरेंट्स येतात की डॉक्टरची ट्रीटमेंट सगळी करून झाली आहे, त्याला तब्येतीचं कारण हे नाहीच आहे, मग ती एन्झायटी आहे, मग ती स्कूल एन्झायटी आहे, त्याला नकोशी वाटते शाळा. म्हणून मग त्या मुलांसोबतसुद्धा अशा मुलांसोबत संवाद वाढवले पाहिजे. त्यांचे शिक्षक, व्यवस्थापन यांच्याशी चर्चा केली पाहिजे की ह्या कारणांनी कदाचित हे असू शकतं, टीचर रागवली असू शकते, मुलासोबत वाद झालेले असू शकतात, मित्रपरिवार जो त्याचा कोर ग्रुप आहे त्यांच्यासोबतही काही घडलं असू शकते, तर ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्या या प्रॉब्लेमला सोल्युशन भेटू शकेल आणि सोसायटीमध्ये तो सहज मर्ज होऊ शकेल. बरोबर. हल्ली न्यूक्लिअर फॅमिली झालेल्या आहे, तुम्ही सांगितलं आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचं मूल फारच प्रिय आहे. तर आजकाल म्हणजे शेजारचं तर रागवणं दूरच राहिलं आहे, शाळेमध्ये टीचरनं रागवलंसुद्धा तरी पण पालकांना ते हे होत नाही. पण मुलांना जेव्हा तुम्ही चांगल्या वाईट याचं सांगणारच नाही, म्हणजे शाबासकी आणि शिक्षा याच्याबद्दल त्यांना गफलतच राहिली, तर विकास कसा होईल. म्हणजे मला असं वाटतंय की आईवडिलांनी पण एवढं प्रेम व्यक्त नाही करावं की शाळेमध्ये पण इंटरफिअर करावं, तर तुम्ही पालकांना कशा पद्धतीचं एक सांगाल. सर खूप चांगला प्रश्न आहे. मी असं म्हणेल 2 गोष्टी, शिक्षा आणि कौतुक, म्हणजे शिक्षा किंवा बक्षीस, आपण ह्या 2 गोष्टी बोलूया. शिक्षा ही अद्दल घडवण्यासाठी नाही, तर ती बदल घडवण्यासाठी आहे. म्हणून मग शिक्षकांनी पण आईबाबांनी पण त्याच्यात बदल चांगले घडत असतील तर ती इष्ट शिक्षा द्यायला हरकत नाही, जेणेकरून शिक्षा दिल्यानंतर त्याच्या मनावर घाव व्हायला नको. घाव शब्दांचा सुद्धा होतो, माराचा सुद्धा होतो. म्हणून त्या मुलाची मानसिकता ओळखून त्याला शिक्षा ही सौम्य पद्धतीची दिलेली कधी चांगलं. बऱ्याचदा पालक म्हणतात आमच्या काळामध्ये छान धबुके दिल्याने मूल सुधरत नाही. आताचा काळ तसा नाही. पॅरेंटही फार त्या पद्धतीनं खूप अरे ते जरासं धडपडलं खाली पडलं तर लागलीच पॅम्परिंग करून त्याला उचललं जातं, पडू द्या त्याला, खेळू द्या त्याला, अरे उसको स्ट्रॉंग बनने दो. त्या गॅझेटच्या शिवाय पण त्याला ग्राउंडवर आपण धबाकोटी खेळायचो, आपण लंगडी खेळायचो, आपण अंडा फोडणी खेळायचो, कितीतरी फिजिकली हे गेम त्याच्यासाठी जन्माला, किती टोंगळे फुटायचे. आजकाल हल्ली काहीच बघायला मिळत नाही. मग टायर घेऊन टायरच्या मागं चालवत फिरायचं. यार या मुलांना हे गेम कुठं आहेत आता, या मुलांना हे गेम नाही, यांच्या हातामध्ये तो टिपिकल तो एक गेम दिसल्यानंतर मग मला म्हणणं आहे की स्पोर्ट्समन होणे हा वेगळा मुद्दा, तो त्या स्किलनी नक्की होईल. तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. आईबाबांनी पण त्याला पॅम्परिंग करायला नको. आणि ह्यामुळे
दोन्ही गोष्टीचं समन्वय त्याला साधता येऊ शकतं. सर, आपण बघतोय काळ आणि परिस्थिती सध्या बदलत आहे सर, पण शिक्षण आणि संस्कार ही मूळ तत्त्व कायम राहणार आहेत. आणि मग या बदलत्या काळामध्ये शिक्षण आणि संस्कार कशा पद्धतीने त्यांच्यावरती द्यायला हवायचं? गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं की सर्व मिळून एकत्र यावे, सर्वांनी सर्वांशी चालवावे, सर्व भूत हित रत व्हावे, ऐसेची वचन गीतेचे. माझं म्हणणं ही सर्वांची समूहाची जबाबदारी आहे. शाळेंनी त्याचा रोल चांगला करावा. शाळा चांगल्याच गोष्टी करत असते, परंतु तो रोल पालकांनी सुद्धा ओळखावा. शाळेची भूमिका पण त्यांनी समजून घ्यावी. पालकांनी पालकांच्या भूमिकेविषयी सजग राहिलं पाहिजे. आणि समाजामध्ये असलेला जो कंट्रोल फॅक्टर आणि अनकंट्रोल 2 फॅक्टर आहेत. मीडिया हा अनकंट्रोल फॅक्टरमध्ये मोडतो, सर्वच नाही पण सोशल मीडिया अनकंट्रोलमध्ये येतो, तर त्याविषयी सुद्धा सजग सोसायटीने असलं पाहिजे. त्यामुळे मुलाची जडणघडण करताना कटाक्ष असला पाहिजे. मग त्या पद्धतीनं मुलांच्या अडचणी सॉल्व्ह व्हायला मदत होऊ शकते. तर हा रोल सामूहिक आहे. तर त्या पद्धतीने तशा पद्धतीचा आशय मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. मग तो शब्दांच्या माध्यमातून असोत किंवा चित्रपटांच्या माध्यमातून असोत. खूप चांगले चित्रपट आहेत ज्यातून मुलांना शिकायला मिळतं. असे चित्रपट मुलांना दाखवायला काहीच हरकत नाही. शाळा एक शाळा, अभ्यास एक अभ्यास, याही पलीकडे जाऊन त्यांना जग दाखवता आलं पाहिजे. निसर्गात मुलं रम्मान झाली पाहिजेत, जंगलांमध्ये ती मुलं फिरली पाहिजेत, पक्ष्यांची ओळख त्यांची झाली पाहिजेत. एवढंच नव्हे तर आपल्या आजूबाजूला काय छान घटना घडतात त्यांचा उहापोह, समाजातील सुख दुःख याच्यावर त्यांनी अभिप्राय दिले पाहिजेत. त्या सोसायटीच्या समाजाच्या सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट वाढवलं पाहिजे. थोडी वाचन संस्कृतीमध्ये पण त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं गेलं पाहिजे. खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे. मी तर म्हणतो की वाचन संस्कृती अशी आहे की त्यात वाचाशुद्धी होते, मोठ्याने लाऊड रीडिंग होऊ शकतं, चांगल्या नवीन शब्दांचं भर पडू शकते. वाचनाच्या माध्यमातून आपण म्हणू की कॉलनीतले मित्र मैत्रिणी एकत्र यावेत, त्यांनी स्वतःची लायब्ररी सुरू करावी. एकाने एक पुस्तक आणलं, 100 मुलं तर 100 पुस्तकं होतील. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या पुस्तकाच्या माध्यमातून, निसर्गाच्या माध्यमातून, सामाजिक स्तरावर वेगवेगळे होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये डेव्हलप केल्या जाऊ शकतात. सर, एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आता आपण पालक समुपदेशक आहेत सर. बऱ्याचदा बालकांचं असं असतं किंवा पालकांचं असं असतं की त्यांना कळत नाही की त्यांना समुपदेशन केव्हा हवं आहे, किंवा काउन्सिलिंग म्हटलं तर असं वाटतं आहे की डॉक्टरकडे जातो आहे आपण किंवा कोणाकडे जातो आहे, हा एक आजारच आहे का, आणि मी नेलं तर माझं शेजारचं काय म्हणेल, माझे नातेवाईक काय म्हणतील, आणि मला कुठे गरज आहे, मी तर एक चांगला पॅरेंटिंग करणारा पालक आहे. तर नेमकी कुठे गरज असतं आणि कशा पद्धतीने त्याला सामोरं जायला हवं? हा इतका महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याचदा पालक हेजिटेट करतात. त्यांना वाटतं की आपल्या मुलाला काही सायकोलॉजिकल डिसऑर्डरच आहे का. पण सगळेच सायकोलॉजिकल डिसऑर्डर नसतात. काही गोष्टी समुपदेशनाच्या माध्यमातून सहज सॉल्व्ह होतात. पण सोसायटीला म्हणजे आईबाबांना म्हणा किंवा शाळेच्या शिक्षकांना मुलांच्या ह्या गोष्टी खूप लवकर लक्षात येतात. परंतु समुपदेशकाचं नाव, समुपदेशन घ्यावं ह्याविषयी म्हणजे एवढी अवेअरनेस नसतं पालकांमध्ये म्हणा किंवा बऱ्याचदा टीचर्समध्ये पण. आणि त्याच्या काही पद्धती असतात. तर एखादा छोटा विषय, पण आपण एखादा संतापाचा, राग येण्याचा एखादा विषय असेल, चिडचिडीचा एखादा विषय असेल, अंधाराची भीती वाटते, स्टेज फिअर फॅक्टर आहे, सुसायडल टेंडन्सीकडे मुलं जातात, असं सगळं घडायच्या आधी आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंधात्मक उपाय झालेच पाहिजे. मग या माध्यमातून न घाबरता बोललं पाहिजे. आणि कसं असतं, समुपदेशन हा कॉन्फिडेन्शियल विषय असतो, तो समाजापर्यंत नाही जात. म्हणजे एखादा मूल आहे, आम्हाला सुद्धा तो प्रोटोकॉल आहे, नियम आहे, त्या मुलाचं नाव आपल्याला डिक्लेअर करता येत नाही. त्यामुळे आईबाबांनी सुद्धा याच्यात सगळी गुप्तता असते. आणि ते काही चुकीचं, काही चोरीचा विषय नाही आहे. बरोबर. एखाद्या वेळेस आपल्या बोटाला एखादी छोटीशी जखम झाली तर आपण डॉक्टरांकडे जातो की नाही. मग भावनिक जखम होऊ शकते की नाही, मग एखादा मानसिक त्रास होऊ शकतो की नाही. परंतु तो खूप मोठा होण्याआधी, सायकॅट्रिस्टपर्यंत जाण्याआधी जर ती छोटीशी जखम जर सॉल्व्ह होत असेल, मलमपट्टीकडून जर सॉल्व्ह होत असेल, तर सर्जरीपर्यंत जायची गरज नसते. तर मला वाटतं की समुपदेशन हा खूप छान संवादाचा विषय आहे, ज्यात आईबाबांसोबत संवाद केला जाऊ शकतो. नाते दुरावलेले नाते एकत्र येऊ शकतात. मुलांच्या मनातली भीती दूर होऊ शकते. तर मला वाटतं की ही भीती दूर करण्यासाठी असे वेगवेगळे फिअर फॅक्टर आहे. अंधाराची भीती आहे, स्टेजची भीती आहे, अशी कितीतरी फिअर फॅक्टर आहेत. गर्दीची भीती वाटते,
घरात 4 नातेवाईक आले तर त्यांच्यासोबत बोलावं सुद्धा वाटत नाही, ही सुद्धा एक भीती आहे. बरोबर. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींसाठी, कारण मुलाला हे बघा, पर्सेंटेज तुम्हाला किती भेटेल ह्यावर येणारा काळ नाही आहे. तुम्ही स्वतःला किती चांगल्या पद्धतीनं फेस करता, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्रोच, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथडॉलॉजी त्याला आली पाहिजे. एखादा IIT झालेला विद्यार्थी सुद्धा सुसायडल टेंडन्सीकडे वळतो कारण त्याला स्वतःच्या भावनांचं नियोजन करता येत नाही. हा सगळ्यात मोठा कठीण विषय आहे. अरे तो फार मोठ्या कॉलेजमधून IIT झाल्या आणि मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीतला होता, तरीसुद्धा त्याने सुसाईड केलं. आपण काय करतो त्यावेळेस, अरे रे रे, बस एवढं बोलून मोकळं होऊन जातो. नाही, त्यालासुद्धा भावनिक आजाराची गरज पडू शकते. तर मला वाटतं आईबाबांनी याविषयी सजग राहावं. आपल्या मुलाला, मुलीला, विशेष करून ॲडोलेसंट एजमध्ये सुद्धा भावनिक आधाराची सर्वात जास्त गरज पडते. ॲडोलेसंट एजमध्ये शारीरिक बदल होत असतात, मानसिक बदल होत असतात, भावनिक बदल होत असतात आणि ह्या बदलांच्या वेळेस ती गरज ओळखली पाहिजे. आणि अशा वेळेस जर आईबाबांकडनं एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर मात्र समुपदेशकाची मदत जरूर घेतली पाहिजे आणि त्याविषयी अवेअर असलं पाहिजे. त्यात चुकीचं असं काही नाही. एखादी छोटी जखम झाल्यानंतर जसं आपण डॉक्टरांकडे जातो तसं आपण समुपदेशाकडे जाऊ शकतो. सुंदरशी थेरपी आहे. थेरपीचा आनंद घ्यायला हवा ज्यांना पण हवी असेल त्यांना. येस, डेफिनेटली. जाता जाता अवतार सर, आपण काय एक सल्ला द्याल पालकांना, बालकांना, शाळेच्या शिक्षकांनाही? मी सर्व आईबाबांना आणि शिक्षकांना सांगू इच्छितो की एव्हरी चाइल्ड इज इम्पॉर्टंट. प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे. ते आपलं असो की शेजारचं असो. बरोबर. बाल अधिकाराच्या कक्षेमध्ये 5 राईटपैकी राईट टू सर्व्हायव्हल, राईट टू डेव्हलपमेंट, राईट टू प्रोटेक्शन, राईट टू एज्युकेशन आणि राईट टू पार्टिसिपेशन, हे 5 महत्त्वाचे अधिकार आहेत. आणि याच्यामधला राईट टू सर्व्हायव्हल आणि राईट टू डेव्हलपमेंट हा तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे सर्व्हायव्हलसाठी प्रत्येक मुलासाठी आपण झटलं पाहिजे आणि डेव्हलपमेंटसाठी आपण झटलो पाहिजे. शाळेची भूमिकासुद्धा मुलांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून विचार करणारी असली पाहिजे. आणि यात अत्यंत महत्त्वाचा विषय, दॅट इज राईट टू प्रोटेक्शन. 1098 हा शासकीय मुलांचा हेल्पलाईन नंबर आहे. अडीअडचणींमध्ये तो कामात येऊ शकतो. मुलांना तो नंबर त्यांच्यापर्यंत द्या. मुलांच्या प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून त्याच्याशी बोलत राहा. छोट्या गोष्टी त्याच्यासोबत संवादाच्या माध्यमातून शेअर करत राहा, जेणेकरून बालकांचं संरक्षण हा आम्हा आपल्या सर्वांचा विषय आहे. त्यामुळे याविषयी आपण सर्वच सजग राहूया. प्रत्येक मूल हे आपलं मूल या भावनेतूनच आपण जर जगलो तर मला वाटतं समाज खूप सुंदर होईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत मुलाच्या व्यक्तिमत्वासाठी आपल्या सर्वांचा, त्याच्या जडणघडणीसाठी आपल्या सर्वांचा वाटा आहे. तर मला वाटतं प्रत्येकाने तो वाटा द्यावा. आणि या ठिकाणी म्हणजे शिक्षक आणि आईबाबांचा जेवढा महत्त्वाचा रोल आहे, तर माझ्या सर्व बच्चे कंपनींना, माझ्या सर्व बालकांना हे सांगणं आहे की तुम्ही सुद्धा मोकळे होत चला. आईबाबा तुम्हाला काही गोष्टी सांगत असतील, शिक्षक तुम्हाला काही गोष्टी सांगत असतील, ते तुमच्या बेटरमेंटसाठी आहे, तुमच्या चांगल्यासाठी आहे, तुम्हाला दी बेस्ट घडवण्यासाठी आहे. तर संवाद करत चला बेटा. छोट्यातल्या छोट्या गोष्टी आईबाबांशी बोला, मन मोकळं बोला, त्यांच्यापर्यंत शब्दनशब्द पोहोचवा, संवाद वाढू द्या आणि संवादातच सोल्युशन आहे. बरोबर. व्यक्त होत चला. बरोबर. अवतार सर, आपण वेळ काढून इथे आलात आणि जी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्या बालकांना, पालकांना आणि शाळेतील शिक्षकांना सांगितली, मला असं वाटतं अमूल्य मार्गदर्शन असं कदाचितच त्यांना मिळालं असेल. तर त्याचा एक ते छान प्रकारे आस्वाद घेतील आणि ते प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतील. आपण इथे थांबूयात सर. आपण इथे आलात सर, त्याकरता मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आपले. खूप खूप आभार सर आपले. थँक्यू व्हेरी